फिरवत आलोय काय मागायचं बरोबर पाऊस झाला पाहिजे नाही आपल्या गावाला अख्ख्या महाराष्ट्र झालं पाहिजे पाऊस पडत सगळी जनता सुखी. आपल्या युट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आपल्या युट्यूब चॅनलचा वाढदिवस पण आहे. तर मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाले. आपले 1000 सबस्क्राईबर पूर्ण व्हावं लागत होते, काय झाले नाही. 814 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आज कंप्लीट 1 वर्ष झाले आपल्या युट्यूब चॅनल. आज आम्ही पुन्हा एकदा निघालो आपल्या बिरोबाला दर्शन करण्यासाठी. आज आमच्या समोर कोण कोण आले बघा. अण्णा ते सार्थक आहे, माझा गौरीन देव आहे. तर संपूर्ण फॅमिली आम्ही दर्शन करण्यासाठी आलोय. तर युट्यूबचा नियम होता का 1000 सबस्क्राईबर पूर्ण लागत होते व 4000 वाटते पूर्ण लागत होता. तो काही झालेला नाही. तरी बरेच आपल्याला 814 लोक जोडले गेले आपल्या चॅनलला. त्यांचे पण खूप खूप आभार आहे आपण. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज छोटंसं बिरोबा दर्शन तुम्हाला दाखवतो. चला तर मग जाऊया बिरोबा दर्शन. आपला चॅनलला आज वाढदिवस पण आहे. आज आपल्या चॅनलला कंप्लीट वर्ष पूर्ण झाले. चला तर मग जाऊ सापूरला. बरं कुठं झालं रे जायला दसऱ्याला सार्थक काय आहे तुला काय तर मित्रांनो आपण आता साकूर गावात पोहोचलो आहे. आपला युट्यूब चॅनल सुरुवात ह्याच गावातून बिरोबा महाराज इथून झाली होती. चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेले, तो पण आनंद पण आहे आणि सबस्क्रायबर काय पुरे झाले तो एक दुःख पण आहे. मित्रांनो आज आपल्या चॅनलचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करणार होता, पण आपले सबस्क्रायबर काय पुरे झाले नाही. आपण आता आपल्या वीरभद्र मंदिरात आलेलो आहोत. तर आता मग जाऊया मंदिरात. आता नारळ बिरळ पडणार आहे बागादार नारळ पडता नाही बिरोबाला आधी. आज काहीतरी मागत आहे देवा कुमार, काय पाऊस मागत आहे नाही पाऊस मागत देवा. पाऊस तरी होऊ देऊ पाऊस होऊ दे देवा. काय नको आम्हाला पाऊस पाहिजे. काय नको आम्हाला पाऊस झाले तर सगळे चुकी होते. पाऊस झाला तर चुकी होते. पाऊस मागा बघा देवा. एक वर्षानंतर पुन्हा आम्ही आमची सर्व फॅमिली, दाद्या, भैया, दीदी, सर्व आमची फॅमिली आज पुन्हा देवदर्शनासाठी आलो. वीरभद्र महाराज साकूर देवस्थानला. मंदिराच्या बाहेर होम हवन आहे, त्रिशूळ आहे वीरभद्र महाराजांचं. तर मग जाऊया मंदिरात आपल्या वीरभद्र महाराज दर्शन करण्यासाठी. आज भरपूर अशी गर्दी पण जमलेली आहे. श्रावण महिन्यात भरपूर अशी भक्तजन दर्शन घेतात. आपल्या युट्यूब चॅनल सुरुवातीतूनच सुरू केली होती. त्याच मंदिरावर आपला युट्यूबचा पहिला व्हिडिओ बनवला होता. युट्यूबचं काही ज्ञान नसताना पण आपण युट्यूब चॅनलला सुरुवात केली, तरी भरपूर मित्रांनी सपोर्ट केला. त्याबद्दल भरपूर मित्रांचा मी आभारी आहे. समोर दिसत आहे आपल्या वीरभद्र महाराजांची मूर्ती, सोबत अशी भव्य दिव्य अशी मूर्ती. चला तर मित्रांनो मग देवाचं दर्शन घेऊया व देवाच्या चरणी प्रार्थना करूया का आपला युट्यूब चॅनल आणखीन पुढे जाऊ दे व आणखीन मोठा होती ती आपल्या बिरोबा महाराज वीरभद्र चरणी हीच प्रार्थना. हा मित्रांनो तुमचा पण सपोर्ट पाहिजे. आणखीन जे नवीन नवीन मित्र तिने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बिरोबा आलोय काय मागायचं पाऊस झाला पाहिजे नाही आपल्या गावाला अख्ख्या महाराष्ट्र झालं पाहिजे. पाऊस पडत सगळी जनता सुखी. सार्थक आलाय भाई इथे बघ करा जर आले. पाऊस मागा दे होईल ना पाऊस म्हणले बिरोबा महाराज मागितला मला पाऊस होईल कर म्हणून भरपूर पण भाविक आलेला आहे. मागितला पाऊस तर काय रे अरे 3 सप्टेंबर आपल्या चॅनलला इथूनच सुरुवात केली होती पहिल्या व्हिडिओची. आज देवाकडे आम्ही एवढंच मागितलंय, दुसरं काय मागितलं नाही. फक्त आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला देवाने भरपूर असा पाऊस द्यावा, पावसाची गरज आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. ते बागायदार आले त्यांनी काय मागितलं सांगत नाही, फक्त म्हणे पाऊस मागितलाय. नक्की मागितलं पाऊसच मागितलं बाकी काय नाही मागितलं. जास्त मागितलंय फक्त वरूनला मागितलं, अख्ख्या महाराष्ट्राला मागितलं.
संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडावा ही आपल्या वीरभद्र चैतन्य वीरभद्र नाथ आहे ना मग त्यांच्या चरणी प्रार्थना करत मग यात्रामध्ये पेढे खा पेढे पेढे खा ना पेढे घेते का बागायदार काकूला काय ते घेऊ राहिली कानातलं घ्यायचं काय घ्यायचं का त्यांना कानातलं घ्यायचं काय घेतलं तुम्ही काय घेतलं हा गाडी घेतली का पिक्चरला जाय का तुम्ही व्हिडिओ तुमचा गाडी घेतली हा साकू जात चला वाजून नको भाई वाज नको गाडी लावली आपल्या युट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलचा वाढदिवस पण आहे आधी तर गाडी लावली होती आता आम्ही यात्रेसाठी सगळे आलो होतो फिरोबा महाराज यात्रेसाठी भैया आणि किराणा मध्ये शॉपिंग करण्यासाठी आले दर्शन केलं येवजून आता बस शॉपिंग करून राहिले काय घ्यावं तेच कळा ना खेड्यात जेडी लोक आणले आता होत आपली यात्रा झालेली आहे आता आपण निघालोय घराकडे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नवीन एक तोपर्यंत धन्यवाद